नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:42 आणि यमगंड काळ सकाळी 6:05 ते 7:41 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर युतियोग करेल, मंगळ आणि हर्षल बरोबर लाभयोग करेल, त्याचप्रमाणे नेपच्यून बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातला मंगळ आणि द्वितीयातील हर्षल याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध उत्तम जपले जातील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजच्या दिवशी छोटे मोठे काही इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल आणि पंचमातील मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. काही चुणूकदार कल्पनासुद्धा सुचू शकतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर सुद्धा कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी सुद्धा चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातला हर्षल आणि चतुर्थातील मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तुमच्या दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. नवनवीन संकल्पना आर्थिक संदर्भातल्या तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील. अडकलेले काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. आजच्या दिवशी निश्चितपणे काहीतरी इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही अनपेक्षित सुखद घटना तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातला हर्षल आणि तृतीयातील मंगळ ह्याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग लाभयोग करणार आहे आणि भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. कामाचा उरकसुद्धा दानगार राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या वेळी असताना चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातला हर्षल आणि द्वितीयातील मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. महत्त्वपूर्ण व्यवहार तुमच्या हातून होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कामं अचानकपणे पूर्ण होताना दिसते. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा मिळताना दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला हर्षल याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि तुमच्या सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. उत्पन्नाच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या उपयोगी असतील, शुभफलदायी असतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातील हर्षल आणि व्ययातील मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना आजच्या दिवशी घडू शकतील. कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहतील. तुमच्या सहकर्मींकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळू शकेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी नवनवीन काही संकल्पना तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुचू शकतील की ज्या उत्तम असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातील हर्षल आणि लाभातील मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचा उत्साह दांडगा राहील. कामाचा ओरखसुद्धा उत्तम असेल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची पार सुद्धा पडू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील हर्षल आणि दशमातील मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि चतुर्थातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. मात्र काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील हर्षल आणि भाग्यातील मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स उत्तम दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध चांगल्या प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमधले असाल तरी सुद्धा काही चांगले उत्तम लाभ किंवा त्यासंबंधित चांगले अनुभव मिळू शकतील. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. आजच्या दिवसामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय अगदी अचूक ठरण्याची शक्यता आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातील हर्षल आणि अष्टमातील मंगळ याबरोबर चंद्र लाभयोग करेल आणि द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर पडू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. काही चांगले आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतील.
दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील हर्षल आणि सप्तमातील मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही हाती घेतलेली कामं अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, उत्तम दिवस आहे. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील की ज्या पूरक असतील तुमच्यासाठी. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.